तो सत्ते पर अगर हमारे कैंडिडेट हॅलो. आम आदमी पार्टीचे बाणावलीचे आमचे खडेगांव आमदार ज्यांच्या आवाजान गोवा असेंब्ली सदांच हालता, ज्यांच्या आवाजान आमच्या सत्तेन आशिल्ल्या प्रत्येकाचो वारो टायट जाता, असो आमचो खडेगांव आमदार कॅप्टन वेन्झी विएगस पावलेलो आसा. सगळ्यांकडून मागता मोठ्या ताळ्यांनी तांचे स्वागत करचे. बाब वेन्झी विएगस. आमच्या कडेन जी नावां आसा ही असली जांच्यांनी कर्म केला, जांच्यांनी काम केला, हांचे कोणाचोच फॅमिली बॅकग्राऊंड आनी पॉलिटिक्स ना, पण आज जेन्ना पॉलिटिक्सान आयला तेन्ना आपल्या कामान लोकांची मन जिखपाचे हांच्यांनी काम केल्लें आसा. तर भावांनो आनी भयणींनो, ममता मेळपन विल कंटिन्यू. मुद्दे परती आयडी का मुद्देर आशिल्लो आयडीचे मुद्दे सत्य असताना जावं ना. आणि आता आमची आम आदमी पार्टी प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मनशाचे दारान पावला. और अगर समझो हमारा एमएलए यहाँ से निकल के आया तो सोचो हर बूथ पे होगा, प्रत्येक बूथार आसतलो आमचो मोहल्ला क्लिनिक. जे आता सद्याक आसा सावंत ब्रदर्स द्वारका डॉक्टराकडे वयता थंयच आसा. हमारा क्लिनिक अभी भी यहाँ पर खुला है. बेस्ट डॉक्टर, बेस्ट मेडिसिन हमने दिए हुए. सेकेंडली मैं आती हूँ मार्केट इंफ्रास्ट्रक्चर पर. बाबी आमची जी जाणटी जी खेडेगावांतल्यान जी आपली पिकां हाडटात, भाज्यो हाडटात, फुलां हाडटात, येतात रस्त्यार बसून घेतात, सातऱ्यो घेवन बसतात. खंय गेल्ली तेन्ना खंय आशिल्ली वोट मागपाक तुमच्या दारा कडेन येता तेन्ना हो इन्फ्रास्ट्रक्चर केला दाखोवपाक, पण स्ट्रक्चर आसा काहीच ना तेजे भितर. अशें आसतना तुमी चिंता. सेकेंड, थर्डली पार्किंग. रस्त्याचेर चलत पार्किंगाचे कितले त्रास जाता ते जाता नुस्तें हाडपाक सुद्दां आमकां जिवाचे भय घालून चलचें पडटा. अगर मच्छी भी लेको आने को जाती तो जान को धोखा रखो, संभल को डिस्को को जाना पड़ता है, नीचे मच्छी लाने को है क्या नहीं. ऐसे एक अधिकार को तुम्हें फिर से चुन को ले पाएंगे. जोर से बोलो. ओके. थर्डली तिसरो गजाल म्हणटा हांव तुमकां सेफ्टीक टँकाची पळय थंय ड्रेनेज. हांव पयर आमचो एक ऑब्जर्वर तांणी सराक दाखयताले ल्हानपणान ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सार मागीर आमी ते चलोवंक वयताले सेंट मेरीजाक. तर बरो झरनो आशिल्लो. म्हाजी पप्पा मम्मी आमकां सोंग घातली, कितल्योश्यो आमी पायल्यो शेणयल्ली थंय झरन्यान खेळटाना. आनी आयज जर तुमी मुद्दाम वचून थंय जाल्यार इट हॅज बिकेम अ ड्रेनेज. अशें जालां घाणे मारता थंय आनी क्रॉस रोड थंय लोक आतां बसपाकूय वचना. असले परिस्थिती करून दवरलेले आहा हे. आनी जर आमी म्हणटा की आमकां जाय, तुमी काँग्रेसचे सत्ताही पळयला, बीजेपीचे सत्ताही पळयला, उदरगती कितले जाला तेही पळयला. पण आई एम वेरी प्राउड कि हांवें एक डिसीजन में बहुत गर्व से बोलना चाहती हूँ कि जो मैंने डिसीजन ली वो मैंने सही ली, सही पार्टी पे मैंने एंट्री किया. मैं इसलिए ये बात बोलती हूँ, ये कित्याक सांगता जाणा, वो पार्टी डबल इंजिन सरकार आशिल्ली आनी आमची आम आदमी पार्टीची दोनूच एमएलए आशिल्ले. दोनूच एमएलए तेमकां सप्रेस केले, तेमकां मॉकिंग जाले, स्वतयले. तरी आमची दोन एमएलए बाकीचे 8 एमएलए भशेन रात उडक्यो मारू ना. दूसरे एमएलओ की तरह हमारे एमएलओ ने अब तक टिके रहे हैं और अगले 8 महीने में 5 साल उनका कंप्लीट हो जाएगा. ऐसे 2 एमएलए हमारे पास हैं. और तीसरा एमएलए अगर मगर इफ्स एंड बट्स, देयर आर नो इफ्स एंड बट्स.
नॅशनल प्रेसिडेंट, दिल्लीचे आजले मुख्यमंत्री देशातल्या प्रत्येक सामान्य नागरिकातलो पॉलिटिक्सातलो एक होप, एक आशा, एक किरण श्री अरविंद केजरीवाल फुडल्या 2 मिनिटांनी हांगा पावपाचे आसात. तर ओके, सिरियल झाले, पार्किंग झाले, आईडी झाले, मुद्दे पे रहता. ऐसे मुद्दे पर आती हूँ जिसको मेरे को और आप सबको उसकी परेशानी उठानी पड़ती है. और आजकल तो सबसे ज्यादा बस 2 मिनट और बात करूंगी, 2 मुद्दे पर बात करूंगी, खत्म कर दूंगी. दोनों मुद्दे बोले थे. आई विल ओनली स्पीक ऑन 2 थिंग्स, द बेसिक नीड ऑफ अ बेसिक वुमन ऑफ अ स्टँडर्ड मिडल क्लास लाईफ. या मुद्दे उलयपाक सोदता. जे करंटाचे बील आणि उदकाचे बील येवपाक लागला, बारीक अमाउंट येता न्ही, एक मिडल क्लास फॅमिली डबल बेडरूम फ्लॅटान किंवा सिंगल बेडरूम फ्लॅटान जर आम्ही रावता, एक कूलर, 2 फॅन, 3-4 बल्ब, करेक्ट, तरी बिल कितले येता? 1800, 2200 है ना, 1800, 2200 आ रहा है ना. और उसके बाद 15 दिन में क्या आता है? लाल छापा मारा हुआ नोटिस आता है कि नहीं आता है? पेनल्टी के साथ आता है, एरियर्स के साथ आता है. फिर वहां पर जाके उनकी शानपत्ती सुनो, है ना. मगर हमारी जो सरकार बनी है दिल्ली और पंजाब में, वहां पर एसी, कूलर जो चाहिए लगा लो. उनका ट्विटर पर जाके देखना, 0 करंट बिल है. और यहाँ पर हम आम गृहिणियां करंट बिल आया, पानी का बिल आया तो पहले क्या सोचते हैं? ये भरूं कि बच्चे की फीस भरूं, बच्चे की फीस भरूं कि ईएमआई भरूं. ईएमआई भरने जाऊंगी तो इधर कनेक्ट डिस्कशन होगा. हो रहा है कि नहीं हो रहा है? इसीलिए मैं बोलती हूँ आने वाले इलेक्शन में अपने पास ये ना अशिक्षिता की वो देवानी हमका एक good opportunity. Our God is being very gracious and kind to the human. That is because the unfortunate thing which happened, He is fortunate at this time for us. It is a time that Ponda people, आम्ही पोंडेकारांनी वो वेळाचो उपयोग सारखे भाषण जर करून दाखवले, then we will hit to the prosperous living standard life. हम लोग वो जिंदगी जी पाएंगे जो थोड़ी आरामदायक होगी आपको और हमको. कैसे? क्योंकि ये जो करंट का बिल है, ये जो पानी का बिल है, ये जो सब्सिडी का, सब छोड़िए. गैस सिलेंडर क्यों भूल गई मैं? गैस सिलेंडर को जो धूप में देने के बाद भी पहले तो बढ़ाते रहते हैं, त्योहार आया तो बढ़ाते रहते हैं, और त्योहार खत्म होने के बाद लाइन में खड़ा रखते हैं कि नहीं रखते हैं? दवरता काय ना दवरता आमका वकैले आमका सरकारांनी. तरी आम्ही म्हणता फोन आहे, आता बोलतो गये ते फोन आयले म्हणून गेले, फोन आयले चला. पण येतात ते एप्रिलचे 9 तारीखे, आने वाला अप्रैल की 9 तारीख को आई एम इवन स्पीकिंग टू द एंसेस्टर्स, the Gen Z of our Ponda children. It's too late, but we are not too late also. We are on time. The God has given us the perfect time. इस टाइम का इस्तेमाल कीजिए, इस टाइम का ऐसे इस्तेमाल कीजिए कि पलट के कोई हम पर दूसरी बार पूछेगा नहीं कि किसको वोट करेंगे. हम चीना थाम के बोलेंगे हम वोट करेंगे तो झाड़ू को करेंगे और झाड़ के भेज देंगे सबको. क्योंकि आने वाले ये 8 महीने में हम आम आदमी पार्टी आपको भरोसा फुल स्टेज के ऊपर से दिलवाते हैं. हमारी पूरी टीम यहाँ पर है, 2 MLA यहाँ पर है, ऑब्जर्वर्स यहाँ पर है. उनके सामने मैं कह रही हूँ, अगर दिस इज ओनली 8 months, 8 महीना, 8 महीने टाइम असा टू प्रूव आवर सेल्फ. हमको एक मौका दीजिए, हमका तो एक चान्स तुम्ही सगळ्यांनी दिवपाचो.
की करून दाखोवपाक तुम्ही काँग्रेस पळयले, तुम्ही BJP पळयले, तुम्ही MGP पळयले, इंडिपेंडेंट कैंडिडेट पळयले, फोंडेकारांनी सगळे पळयले. फोंडेकार ने सब कुछ देखा है, कुछ और नया देखना है तो देखिए आम आदमी पार्टी के 2 बेनावलिम और बेरी कॉन्स्टिट्यूंसी को 2 ऐसी सरकार जो बनी है दिल्ली और पंजाब में, उनको देखिए. और तीसरा अगर राज बनेगा तो वो हम पोंडे वाले को करके दिखाना है. हमको सिर्फ 8 महीने का टाइम दीजिए और हमको आप भरघोस मतांनी आमका निवडून आणा हे सांगून हांव म्हजे 2 शब्द सोंपयता. थँक्यू. आम आदमी पार्टीचे नॅशनल कन्व्हेनर श्री अरविंद केजरीवाल हांचे आगमन झालेले आसा. मागता सगळ्या कडेन ताळयो मारून उबे रावन तांचे स्वागत करचे. आमी आम आदमी आगे आयले गोंय भितर करपाक लायले. आम आदमी आमी आम आदमी आगे आयले गोंय भितर करपाक लायले. आम आदमी आमचे नॅशनल कन्व्हेनर श्री अरविंद केजरीवाल हांचे माचयेर स्वागत. तांच्या बरोबर आसात आमच्या पार्टीचे कॅन्डिडेट श्री जितेश नाईक, पार्टीचे गोंयचे प्रदेशाध्यक्ष श्री वाल्मिकी नायक, आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी बाब सुनील दिलवे, बाब सुनील सिग्नापूरकर, तुमचे सगळ्यांचे स्वागत. सगळ्यांत पयलीं आयच्या ह्या सभेचे जे आमचे मुख्य सोयरे जे आसात श्री अरविंद केजरीवाल हांचे स्वागत करपाक हांव बाब रितेश हांच्या कडेन रिक्वेस्ट करता. ओके, हाज्या मुखाल्ल्या पावणे हांव मागता बाब अमित जोग हांकां माचयेर येवपा खातीर, तशेंच श्री आनंद नाईक हाणें माचयेर येवचें आनी आपली बसका घेवची. मागता बाब अमित जोग हाजे कडेन ताणें माचयेर येवचें. ओके, ते अजून पावलेले ना. गेली 4.5 वर्सां आमचे जे 2 आमदार आसात बाणावली आनी वेल्ली, ह्या दोन्ही कॉन्स्टिट्युएन्सीनी आमी जरी सरकारान नासतना आमच्या आमदारांनी जे काम केल्लें आसा, आयज वेल्लीची जनता म्हणजे 40 आमदारांतल्यान 38 आमदार हे बाकीच्या पार्टीचे आशिल्ले आनी 2 आमदार आम आदमी पार्टीचे आशिल्ले. एका सायडीन ह्या 38 आमदाराचे काम आनी एका सायडीन ह्या आम आदमी पार्टीच्या 2 आमदाराचे काम. ह्या 38 33 जे लोक आसात, त्या 33 लोक जे आसात ते सत्तेन आसात. सत्तेन आशिल्ले आनी ऑपोजिशनान दुसऱ्या पार्टीन आशिल्ले हांचे काम गोंयान पळयला, सगळ्या गोंयकारांनी पळयला. आनी आमचे जे 2 आमदार वेल्ली आनी बाणावली हांचे काम सगळ्या गोंयान पळयल्लें आसा. तर मुखाल्ल्या पावण्यार हांव मागता आमचे वेल्लीचे आमदार बाब इंजिनियर क्रूज सिल्वा हांचे कडेन तांणी येवचें आनी ह्या सभेक संबोधचें आनी सांगचें वेल्लीन आमी कितें केलां, वेल्ली ताणें कितें केलां, आम आदमी पार्टीन कितें केलां. माचयेर
आम आदमी पार्टीचा कन्व्हेनर एक्स सर्व्हिस चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल जी तुमचो फ्रेंड तुमचो सरकारचा ओळखीचा बाणावलीचो MLA वेंकटे बेगर तुमचो उमेदवार नितेश नाईक आम आदमीच्या पार्टीच्या वांगडी लिडर्स व्हॉलिंटियर्स आनी म्हज्या मोगाळ भावान भयणाले सांगला ते भाशेन म्हजें नांव पुरुष सिल्वा वेल्डे कॉन्स्टिट्युन्सीचो MLA आम आदमी पार्टीचो होराद म्हज्या व्हडले फुडें घालून म्हणजे म्हणपा आसा हांव आम आदमी पार्टीचो MLA म्हणून जी आम आदमी पार्टी जावन आहा ती एक ट्रान्सपरंट जी झगडटा करप्शनाचेर झगडटा आमच्या भुरग्यांक बरें एज्युकेशन दिवपाक झगडटा तसली पार्टी आम आदमी पार्टी जी म्हजी पार्टी आहा ती लोकांक आमच्या लोकांक बरें हेल्थ कॅअर दिवपाक झगडटा आनी करप्शन फ्री गव्हर्मेंट दिवपाक झगडटा ती तसली पार्टी आनी हे पार्टीन आयज आमचे फोंडा कॉन्स्टिट्युन्सी बाय इलेक्शनार नितेश नायकाक वेंचून काडलो आहा आयज विशालकाय भोगता इतलो लोक हांगा पळय आनी हेजेर गोमोन येता कित्याक फोंडा एक चेंज जाय म्हणून जायो नाका जाल्यार आयज तुका कागदांतान देव बरें करूं आयज तुमी जाणा आसतली आयज BJP हो गव्हर्मेंट आहा आनी आमचे स्पीकर जायते उलयता BJPचेर आनी काँग्रेसाचेर म्हाका फकत तुमकां एक विचारपाक जाय 2027 BJP गव्हर्मेंट तुमकां पत्तो जायो नाका नाका जाल्यार आतां 9 तारखेर फोंडा बाय इलेक्शन चालू करुया 2027ची तयारी आम आदमी पार्टीक तुम्ही वोट मारून हांव तयारू आम आदमी पार्टीक फोंडा सीट MLA निवडून काडपाक ती तयार आहाय जरी तर तुम्ही आतां आम आदमी पार्टी जिखून हाडलो जाल्यार तुम्ही एक सिग्नल दितले 2027 BJP गव्हर्मेंट हिंगा जावचो ना आयज हांव मागतां आमचे सगळे युथा लागीं फोंडा युथा लागीं तुमचो फुडार तुमच्या हातीन आहा दुसऱ्या हातीन ना सो तुमी पार्टी सपोर्ट करा जी पार्टी तुमकां तुमचे सपन जें कितें आहा तें फुलफील करतली ती आयज हांव मागता आमचे फोंडा सगळे भायलां लागीं जशें तुमी तुमचें घर थोड्याशाच पयशांनी तुमी चलयतात ऑनस्टली आनी सामके विस्वासान तुमी चलयत तेच भाशेन आमी आमचें गोंय एक चलोवपाक जाय ऑनस्टली जे कितलें आमचे लागीं आहा ते घेवन वेस्ट कोन्ना आसतना तेच भाशेन हांव मागता आमचे सगळे फार्मर्स आहाय शेतकार आहाय जायते आमचे वर्कर्स आहाय तुमी जायते हार्ड वर्क करताय हे आमचें गोंय वयर काडपाक तेच भाशेन फोंडा तुमी नितेश नायका आसलो एक हार्ड वर्कींग उमेदवार कॅन्डिडेट तुमी विचून हाडलात तो काम करपाक हार्ड वर्क जशें तुमी करतात तशेंच तोय काम करतलो जो तुमकां ऑर्डर दिता तुमचे राज करता तसलो कॅन्डिडेट तुमी हाडूं नाकात सो हांव मागता तेच भाशेन आमची जायते बिजनस कमिटी आहा ताचे बिजनसय करतात जो बिजनस करता आमकां बिजनस चलोवपाक जाय जे करप्शन नासतना जे ब्रायब नासतना सो आमकां गव्हर्मेंट जाय आम आदमी पार्टीचो जसो पंजाबाक चलता तसो दिल्लीक चलता करप्शन बंद करपाचो सो हांव मागता तुमचे लागीं सगळे लागीं आम आदमी पार्टी निवडून हाडचे ते दोन पार्टी आहाय पयलींच्यो पोन्ने विजन घेवन आसा त्यो आमच्यो काँग्रेस आनी BJP तुमी जाणा आसतली ते फकत तुमचे वोट वांटेड घेताय ते समजता तेंची वोट आसा फिक्स आहाय ते समजता जेन्ना तुम्ही वोट मारता त्यांना जिखून हाडटात इलेक्शन दिसांनी ते तुमकां प्रॉमिस करतात हे करतले ते करतात पूण जेन्ना इलेक्शन जातात ते विसरतात ना ते कांयच काम करूंक पावना ह्यो दोनूय पार्टी आहा त्यो फॅमिली राज करपाची पूण दुसरे सायडीन आम आदमी पार्टी आहा हे आम आदमी पार्टी नवे विजन कित्याक आम आदमी पार्टी काम करता आनी तुमचे विश्वास जिखून घेता ग्रांटेड घेयना ही आम आदमी पार्टी जावन आहा ते सोपट्याचे जे प्रॉमिस करता ती कामां करून दाखयता ही आम आदमी पार्टी जावना फॅमिली रायट करना ही आम आदमी पार्टी आज फॅमिली वयर काडटा सो असली पार्टी आमकां जाय सो तुमी आयज तयार हांव समजता 9 तारखेर की आम आदमी पार्टी नितेश नायक
हाका वोट मारचो आनी ताका निवडून हाडचो म्हणून देव बरें. आयच्या ह्या पावन दिवसाक बऱ्या दिसाक फोंडेचो एक सुशिक्षीत यूथ फार्मासीन ग्रॅज्युएशन केला ताणें. पयलीं एनसीपीन ते यूथ सेक्रेटरी आशिल्ले आनी आम आदमी पार्टीचें काम पळोवन तशेंच बाब गितेशाली उर्बा वाडोवपा खातीर ते आज आम आदमी पार्टीक जॉयन जावपाक सोदतात. हांव मागता आमचे नॅशनल कन्व्हेनर श्री अरविंद केजरीवाल जी हांकां तांकां पट्टो घालून तांचे ह्या पार्टीन स्वागत करता. तुम्ही जाणा आम आदमी पार्टीचे चिन्ह कितें? आमी कोंकणीन कितें म्हणटात ताका? आमी कोंकणीन ताका सान्न म्हणटात. आमची चिन्ह कितें? म्हाका दिसता परत न्हिदली सगळी. आमचे चिन्ह कितें? आम आदमी पार्टीचे चिन्ह कितें? मोठ्यान आमचे चिन्ह कितें? झाडू. 2 नंबराचेर आसा, विसरनाकात. येता ते 9 तारखेक 2 नंबराचेर, सिरियल नंबर 2 नंबराचेर बाब गितेश नायक हाज्या मुखार आशिल्लें बटन दामून आम आदमी पार्टीक भरघोस मतांनी जिखोवपाक विसरनाकात. तर आमच्या 2 जे हिरे आसात आम आदमी पार्टीचे, तातूंतलो एक हिरो हो इंजिनियर क्रूज सिल्वा. ताणें तुमकां आपले विचार सांगलेले आसात. ताणें सांगला आज वेल्लीची जनता कशी खूश आसा. जेन्ना संपूर्ण गोंयाच्या मुखार चॉयस आशिल्लो तेन्ना वेल्ली आनी बाणावलीच्या लोकांनी एक बरो चॉयस केलो आनी तो आशिल्लो आम आदमी पार्टीचो चॉयस. दुसरो चॉयस जो आशिल्लो तो बाणावलीच्या लोकांनी केलो. आज कॅप्टन वेन्झी विएगस हो फक्त बाणावल्याचो आमदार उरलो ना. आज संपूर्ण गोंयान कॅप्टन वेन्झी विएगसाक वळखतात. आज सगळे गोंयकार म्हणटात की आमदार जर जावचो जाल्यार तो कोणा भशेन जावचो? वेन्झी भशेन जावचो. मागता फुडल्या पावणार बाब वेन्झी विएगसा कडेन तांणी येवन ह्या सभेक संबोधीत करचे. सगळे मुगेले फोंडाचे लोकांक बरी सांज आवडेता. सगळ्यांक म्हजो नमस्कार आनी सगळ्यांक गुड इवनिंग. देव बरी सांज तुमकां. आज आमचे वेळार हे तुमगेले फोंडा कॉन्स्टिट्युएन्सीन आमचो सुप्रिमो, आमचो नॅशनल कन्व्हेनर, दिल्लीचो चीफ मिनिस्टर श्री अरविंद केजरीवाल हाका सगळ्यांनी मोठ्यान ताळयो मारून फोंडाक येवकार दिवचे. एक भाशेन माचेर आमचो आम आदमी पार्टीचो प्रेसिडेंट बाब वाल्मिकी नायक, म्हजो कलीग आनी असेंब्लीन वेळ्ळेचे मतदारसंघाचो आमदार इंजिनियर क्रूज, तशेंच तुमचो सगळ्यांचो आवडीचो जो आज आम आदमी पार्टी फोंडा लोकांक मुखार हाडटा बाब गितेश. सगळ्यांनी बाब गितेशाक मोठ्यान ताळयो मारचो. हेचे कळोन येता की तुमचे मत आम आदमी पार्टीचे झाडू सिंबलाक गितेशाक वचपाचें आहा म्हणून. तशेंच आमचे माचयेर आशिल्ले सगळे मुगेले पार्टीचे वांगडी आनी तुमी सगळे मोगाळ फोंडाचे भाव भयणानो. आज जेन्ना आमी हे 8 म्हयन्याचे आमदाराचे इलेक्शनाक वयता, आज फोंडा लोकांक जो सगळो एक लोक पडलो आसा, मैं आप लोग से एक ही चीज बताना चाह रहा हूं. इस भीड़ में फोंडा के कॉन्स्टिट्यूएंसी में मुस्लिम लोग हैं, क्रिश्चियन लोग हैं,
हिंदू लोग है और छोटी कम्युनिटी बाकी के लोग है. पोंडाक चोयल जाल्यार मोठे मोठे 22,000 सुमार 22,000 हिंदू लोग हैं जो 78% होता है. मुस्लिम जो समाज है हमारा वो 12% है जो 3,500 है और कैथलिक जो है वो 9% है. अभी ये जो 78% जो हिंदू है और पूरे गोवा में ये बोलते हैं कि ये 78% हिंदू पूरे सारे लोग बीजेपी को वोट मारते हैं. ये सही है? ये सही है? नहीं सही है. क्यों नहीं सही है? क्योंकि ये जो हमारे हिंदू भाई भाई और बहनें जो है, जो हिंदू समाज है, जो लोग है, क्या इनके घर में जो चूल्हा चलता है, एंगे जो गैसी सिलेंडर रहा तो सेम प्राइस नहीं तो सेम प्राइस सारखे सेम पैसे, इलेक्ट्रिसिटी सेम पैसे, उदकाक सेम पैसे. तांची परिस्थिती इतली वायट आसा जे आमगे दुसरे भाव भयण जे आसा गोंयांत तांकांय सेम. जितले बीजेपीचे कार्यकर्ता आसा तांकां इलेक्ट्रिसिटी फ्री मेळना. तेवूय तेच देवळां वयता जे सगळो तुमी लोकींक देवळां वयता. आज चोवपाक गेले जाल्यार सरस्वती मंदिर आहा, सत्यनारायण देवस्थान आहा, गोविंद माधव टेम्पल आसा, भगवती मंदिर आसा आणि जे भाशेन मस्जिद जी आसा, नागा मस्जिद आहा, हवेली मस्जिद आहा, जमिया मस्जिद आहा, नागजरी मस्जिद आसा, सेंट एन्स चर्च आहा, माउंट कार्मल आमगे कपेल आसा. ते सगळ्यो इगोज्यो देवळां सगळो एक भाशेन लोक वयता आणि सगळ्या लोकांक उदक जाय, इलेक्ट्रिसिटी जाय, गॅसी सिलेंडर जाय, मोटरसायकलीक पेट्रोल जाय. जाय की ना? जेन्ना हे सगळे लोक एक धर्माचो लोक, खंयच्याय पार्टीचो लोक एक कडेन रजार करता, एक भाशी गॅसी सिलेंडर हांव तांकां जायो जाल्यार म्हाका सांगात आज हे सरकाराक तुमी कित्याक परत हाडपाक जाय? हे सरकाराचो आमदार आशिल्लो, हे सरकाराचे पार्टनर जे एमजीपी आहा ते एमजीपी पॉवर मिनिस्टर आशिल्लो. हांव सांगता तुमकां आज जरी तरी पॉवर मिनिस्ट्री आमचे कडेन आसली जाल्यार प्रत्येक घरांत सोलार दिवन तुमची इलेक्ट्रिसिटी आमी तुमकां फ्री करून दिताले. जाता हे? जाता. आनी हे आमी आज बाणावल्यार करून दाखयलें आहा. बाणावल्यार तुमी गेली जाल्यार प्रत्येक सगळे आमगेले देवस्थान जे आहा, जे सगळे आमगे हिंदूगे टेम्पल आहा, जे आमगे क्रिस्तांवांगेले आमगेले चर्च आहा तेका आमी सोलार घालून दिल्या. आज आमी आमदार मिनिस्टर म्हूण ना, ऑपोजिशन आहा, पूण आज हिंगा एमजीपीचो मिनिस्टर आहा. एमजीपीचे मिनिस्टरा बारा काम करपी कॅन्डिडेट मुखार जाल्ल्या. हे 4 वर्सां जाली हे सगळे लोकांक तुमी सोलार घालून प्रत्येक घरांत बिजली फ्री करपाक तुमचे कडेन जाता आशिल्ली. हे तुमकां जावन दिवंक ना. तुमकां हे जालें ना जाल्यार आज मुखार तुमकां 8 म्हयन्याक लागून कित्याक चान्स दिवचो? हांव आज हे मातयेर सांगूंक सोदतां आमगेले गितेश बाबाक झाडू सिंबलाचेर तुमी निवडून सगळ्यांनी हाडचो आनी तो जिखलो म्हणटरी 8च म्हयने मेळटा ताका. ओन्ली 8 months he will get. Once you vote for him, once you make him win, he will get only 8 months. And I am going to swear here. तुम्ही ताका जिखोवन हाडलो म्हणटच once Gitesh wins, once he wins the election, once he is an MLA for 8 months, तो जरी तरी हांगा प्रत्येक वॉर्डान मोहल्ला क्लिनिक, प्रत्येक वॉर्डान आमचे आरोग्य क्लिनिक जरी तरी गायना तुमकां लागून जाल्यार हांव बाणावल्यान इलेक्शन कॉन्टेस्ट करचो ना. हे म्हणजे तुमकां सबूत, असलो सबूत काँग्रेस या बीजेपी या खंयच्याय एमजीपी कोणूय दिवपाक रेडी आहा? हे रेडी आहा दिवपाक? ना. हांव आज हिंगा उबो रावन सिन्सियरली तुमचे कडेन मागता एक चान्स दिया. आम आदमी पार्टीक 8 म्हयने परफॉर्म करपाक एक चान्स दिया. आमी तुमगेले प्रत्येक वॉर्डान येवन हेल्थाचे क्लिनिक घालतले, वखदां तुमगेली फ्री करतली. तुमगे वर्सांतले पयशे जे आहा वर्साक म्हाका दिसता 10-15 हजार, म्हयन्याक म्हाका दिसता एक 2,000, पूण तुमगेले डेस्पेस जो आहा हो तुमगेलो मेडिसिनाक वयता. हो डेस्पेस हो सरकार तुमगेलो कांयच तुमगेलो वर्साक पे करिना. आमी करून दितले आनी हे आमी चालू केल्ले आहा. आमी बाणावल्याक केल्ले आहा, वेळ्ळ्याक केल्ले आहा, पोंडा क्लिनीक आयिल्ले आहा. असल्यो गोश्टी आमी करून दाखयतले.
आनी ह्यो गोश्ट म्हाका दिसता सगळ्यांक आवडीच्यो पूण ह्यो तेन्ना मेळटल्यो जेन्ना आमचो गितेश बाब जिखून येतलो तुमगेलो आमदार म्हूण जातलो. आज हांव उलोवपाक गेलो जाल्यार भरपूर वस्त आमी बाणाल्यान करून दाखयलां तेच जरी तरी आमी पोंडाक 8 म्हयन्यां भितर करून दाखयले जाल्यार पोंडाचो लोक आम आदमी पार्टीच्या मोगान पडटलो. तुमकां मोग जातलो आम आदमी पार्टीचो आनी हो मोग तुमकां जर तर जावपाक जायो हे मोगा पासत जर तर काम करून दाखोवपाक जाय जाल्यार गितेशाक वोट मारून झाडू सिंबलाक तुमी जिखोवन हाडपाची गरज आहा. जिखोयतले की ना? जिखोयतले की ना? अशेंच जावपा जाय. आनी म्हाका दिसता हांगसून हो जो बदल जा हो आज पोंडा लोकां कडेन ना. पोंडा लोकांक दाखोवपा जाय की तुमी बीजेपीक विटला म्हणून. पोंडा लोकांक दाखोवपा जाय की तुमगेले गॅसीचो सिलिंडर म्हारग जाला म्हणून. पोंडा लोकांक दाखोवपा जाय की 15 लाख अच्छे दिन 15 लाख तुमगेल्या अकाउंटार येतले म्हणून सांगलेले अच्छे दिन आतले म्हणून. कारण अच्छे दिन येयल्ले ना आयले एक अच्छे दिन कोणागेले आयलो ना. जो कोण बीजेपीक मत मारतात तागेले बुरे दिन आनी कोण मत मारना तागेले बुरे दिन. सत्यानाश करून उडयल्ले आहा गोंयचे मी. तुमचे कडेन चान्स आहा. ह्या सगळी इलेक्शन 2027 जातली. तुमची चान्स आहा. तुमचो चान्स आहा LPG सिलिंडराचो राग काडपाक. तुमचो चान्स आहा पेट्रोल म्हारग जाला तो राग काडपाक. तुमचो चान्स आहा इलेक्ट्रिसिटी बिल वाडला ताचो राग काडपाक. आनी हो राग तुमी काडपाचो. हे म्हारगायेचेर तुमी तुमगेलो आवाज काडपाचो आनी तुमगेलो आवाज म्हणल्यार तुमगेलो सिक्को आनी तुमगेलो सिक्को तुमगेलो वोट आज आम आदमी पार्टीक तुमी दियात. आम आदमी पार्टी दिवन तुमी आमच्या गितेशाक जिखून हाडात. आमगेलो आश्वासन तुमकां आमी तुमचो काम करपाक गेल्ले आहा. आम आज MLA जाले सर्वीस करपाक आनी हे सर्वीस आमी कोण दाखयल्ली आहा. हांगाय आमकां चान्स दियात आनी तुमच्याय पासत आमकां वावर करपाक एक चान्स दियात. हे सांगून सगळ्यांक देव बरो करूं. सगळे म्हणजे पोंडा मोगाळ बांगवणारो देव बरो करूं. थँक्यू. हे आशिल्ले आमचे फायरब्रँड MLA श्री वेंजू विलियर्स. भावांनो आनी भयणीनो, तुमच्या कडेन आज एक चॉयस आसा. हाज्या पयलीं कितें जातालें काँग्रेस आनी BJP. काँग्रेसीक आनी BJPक दिसता की तांची वोटां फिक्स आसा. तांकां दिसता तांच्यांनी वोट विकते घेवन दवरला. कित्याक ती वोटां घेतकीर ते वोट्स घेतकीर ते केन्ना काम करनात आनी काम करना जाल्यार सुद्दां तांकां ती मत मेळटले अशें तांकां दिसता. काम करना जाल्यार तुमी तांकां ती वोटां दितले? आयकूं ती तांकां हांगा ते मोठ्यान सांगपा पडटले. काम करना जाल्यार तुमी तांकां ती वोटां दितले? दिवपाना न्ही. आनी तांणी गेल्ले 10 वर्सां काम केल्लें ना. म्हणून आमी तुमकां सांगता ह्या खेप तुमचें मत जें आसा ते 2 नंबराचेर जो सिरियल नंबर आसा तातूंत श्री गितेश नायक हाका दिवन झाडूचे बटनाचेर मारून आम आदमी पार्टीक चान्स दियात फुडले 8 म्हयने काम करपाक. तर 2012 एक यूथ फोंडेचो एक तरणाटो ताणें ताज्या कांय मित्रां बरोबर उबे रावन एक डिसिजन घेतलें की जे 2012चें इलेक्शन लडपाचें डिसिजन जेन्ना ताणें तें डिसिजन घेतलें आनी ताणें फॉर्म भरले, नॉमिनेशन फायल केलें, ताज्या नंतर जे त्या तरणाट्याचेर संकट आयलें तातूंतल्यान आज म्हणल्यार ताका उबरपाक कितलेशे त्रास पडले. एक तरणाटो जाणें स्वप्न पयलें एक बरें फोंडा घडोवपाचें, ताजें स्वताचें आयुश्य ह्या लोकांनी एक षडयंत्र करून प्रिपेर केलें. त्या षडयंत्रांतल्यान तो खूब त्रास करून आज भायर सरिल्लो आसा. पण भावनो आनी भयणीनो, आज ताज्या बरोबर आम आदमी पार्टी आनी तुमी सगळे उबे आसात. तुमच्या ताकदीन तुमी तुमच्या पाठिंब्यान आज तो समर्थपणे आमच्या मदीं बशिल्लो आसा. हांव फुडल्या पावण्यार आपयता बाब गितेश नायक हांकां. हे जावन आसात आम आदमी पार्टीचे ह्या बाय इलेक्शनाचे कॅन्डिडेट. ताणें मुखार येवन आपलें मनोगत व्यक्त करचें.
सगळ्यांत पयलीं म्हाका नमस्कार. आयज आमचे नॅशनल कन्व्हेनर केजरीवाल सर आनी आमचे आयज आमदार कॅप्टन वेंकटेश्वर, इंजिनियर क्रूज आनी आमचे प्रेसिडेंट मिस्टर वाल्मिकी नायक हे सगळे आयज मानशेर आमचे हांगा येयले. आनी तुमी सगळे फोंडेकार म्हाज्या भावा भयणीनो हांगसर येवन आनी आमचे रिपोर्टर बाब हांगसर येवन तुमी म्हाका बरें साथ दिलो. अशें तरी आनी तुमचो हांव येवकार म्हणटा. आतां जशें आमच्या संदेश बाबान म्हटलें की 2012 इलेक्शन जेन्ना लढपाची ट्राय केली हांवें आनी हांवें म्हाजें नॉमिनेशन भरलें, त्या दिसाच्यान म्हाजे सगळे चॅलेंजां चालू केली. नात आशिल्ले म्हाजे केसीस घातल्यो, ना थंयचे म्हाजे केसीस घालून म्हाका त्रास करून म्हाजेर एक व्हडलें मायनींग स्कॅम क्रिएट करून म्हाजे फॉल्स एलिगेशन घातलें. आनी ते फॉल्स एलिगेशना लागून आयज जायते त्रास काडले. आयज पर्यंत सुद्दां हांव ते त्रास काडटा. हे तुमकां कळपाक जाय. कित्याक हांव एक सामान्य घरान भुरगो जल्माक येयल्लो. हे सामान्य भुरगो एक जेन्ना वयर सरता, ते वयर सरता ते पळोवपाक थोड्यांक नसाय जाता. हे तुमकां आयज कळपाक जाय. हे म्हाजें उदाहरण तुमी सगळ्यांनी घेवन बसपाक जाय. फाल्यां सकाळीं जेन्ना तुमचे भुरगे, सामान्य घरचे भुरगे जेन्ना वयर कितें करपाक सोदतले तेन्ना तांकां हो त्रास जावचो न्ही, हे तुमी विचार करपाक जाय. आयज हांगसर फॅमिली राज चल्ला. फॅमिली राजकारणान कोण लिगसी म्हणटा, कोण आनी कितें म्हणटा, कोण सिंपती वोट दिया मागता. पूण म्हाका एक तुमकां सांगी दिसता, आमचे सामान्य मनशाचे भुरग्यांक काय फुडार ना? आसा काय ना? जाल्यार कितें करूंक जाय आमी? हांकां चान्स परतो दिवपाक जाय काय ना? हांकां परतो चान्स दिवंक जायना. कित्याक हे जाले आतां राजा कोणेचे आनी तुमी जाले आम जनता. तुमच्या गळ्यान सदांच बॅल्ट घालपाक पळयतले, पूण बॅल्ट घालूंक रावूं नाका. फुडें सरात. साथ दिया म्हाजो आनी ह्या फावटी म्हाका जिखोवन दिया. हांव तुमकां कारणां सांगता आनी फुडें सांगता की फोंडेचो उदरगत करपाक आमकां आनी कितें कितें करचें पडटलें तें. तुमकां आयज खबर आसा, जायतीं वर्सां फोंडे शहरान करपाक जायतें जातालें. हॉस्पिटल बांदलें. आयडी हॉस्पिटल 100 कोटी मोडले. 100 कोटी मोडले हॉस्पिटल बांदपाक, स्ट्रक्चर बांदपाक. पूण त्या हॉस्पिटलान कांयच ना. एक जेन्ना आमचो सादारण मनीस जेन्ना त्या हॉस्पिटलान वयता ताका रोखडोच रेफर करून जीएमसीन धांवचो पडटा. धांवपाक रेडी आसा तुमी? तर हेचेर विचार करपाक जाय. आमी हेचेर ऑलरेडी विचार केल्लो आसा. आमी आयज तें हॉस्पिटल तुमी जर म्हाका निवडून दिलो, बऱ्या मतांनी, फक्त निवडून दिनाका, म्हाका बऱ्या मतांनी मार्जिनान निवडून दिवपाक जाय. तेन्ना आमी हेचेर हॉस्पिटलाक 6 म्हयन्या भितर आमी चॅनलायज करतले. ना ही सरकार जर आमकां सपोर्ट करिना जाल्यार आमच्या केजरीवाल सरान, आमच्या पार्टीन आमकां ऑलरेडी ग्रीन सिग्नल दिल्लो आसा की आमी तें हॉस्पिटल आमच्या पार्टीच्या मार्फत करून दाखयतले म्हणून. जशें आयज आमचे कॅप्टन वेंकी वाघान बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीन काम केल्लें आसा. तेणी आपल्या बाणावले कॉन्स्टिट्युएन्सीन जायतें काम केलें. तेणें आयज क्लिनीक घातलें. अरावंड 450 कॅटरेक्ट ऑपरेशन केलें. लोकांक पुरी ट्रिटमेंट दिलो. आयज पर्यंत दिता लोकांक, आयज पर्यंत वखद दिता. तेणें आपले सॅलरीचे पयशे सुद्दां वखदाक घातले लोकांक खातीर. ते आमी आमचे अशे आमचे आमदार तेंचे आयज तेंच्यांनी व्हडलें उतर एक म्हटलें तुमच्या समोर की गितेश सर काम करिना. तुमी जर गितेशाक निवडून हाडलो आनी गितेश सर काम करना जाल्यार आपूण आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन कॉन्टेस्ट करचो ना. अशें हें भांगराचें उतर, अशें व्हडलें उतर आयज पर्यंत खंयचेच पार्टीन, ना काँग्रेस, ना एनसीपी, ना बीजेपी, खंयच्याच आमदारान आयज पर्यंत अशें उतर खंयच्याच कॅन्डिडेटाक लागून दिल्लें ना. हो ट्रस्ट चेक दाखयलो तेंची करतात म्हाज्या खातीर आनी फोंड्या खातीर. तर ह्या उतराक वेस्ट वचपाक दिनाकात. हांव तुमचे कडेन मागता, हो ट्रस्ट तो दिला ह्या उतराक वच पडपाक दिनाकात. हें सोडून
आयज तुमकां खबर आसा आमी ल्हान आशिल्ले तेन्ना आमच्या नळाक 24 तास सुद्दां येताले 24 तास थोडे नळ तर अशे चालूच आसताले पब्लीक नळ आशिल्ल्यान तर ह्या नळान सुद्दां 24 तास सुद्दां येताले आयच्या काळान 4 वरां सुद्दां दिसाक उदक येना रावचें पडटा उदक केन्ना येतले रातचे एका येतले काय 2 येतले केन्ना तरी येतले पूण एक दीस उदक दीसभर सुद्दां येना 2 दीस येना 3 दीस येना आमच्या लोकांक शेजाऱ्यागेर वचून उदक मागचें पडटा असले दीस जाय तुमकां जाल्यार कितें करपाक जाय मत दिया आम आदमीक दितली काय ना हांवें विचारलें दितली काय ना सपोर्ट करात कारण आनी जायत्यो गोश्टी काडपाच्यो आसा आयज हांव जायत्यो गोश्टी तुमकां दिसता आसतलें हें जें आयज चलना बीजेपीचें आनी काँग्रेसीचें हें फक्त तुमकां फटोवपाक चल्लां तुमकां फटोवपाक चल्लां हें नाटक चल्लां ती टिकेट जी काँग्रेसीक दिल्या आनी जी टिकेट बीजेपीक दिल्या त्यो दोनूय टिकेटी मात बीजेपीच्यो हें लक्षांत दवरा फाल्यां सकाळीं कितें तर जालें जाल्यार ते दोगूय एकूच मिली बदलत गव्हर्मेंट करतले जिखले जाल्यार बीजेपीक जातलें तुमकां जर बीजेपी जर जाय जाल्यार बीजेपीक किंवा काँग्रेसीक मत दिनानात मत दिवचें म्हटल्यार ते फक्त आम आदमीक दियात तुमकां आयज खबर आसा हो आयज बस स्टँड जाली कितलीं वर्सां जालीं म्हाज्या भुरगेपणाच्यान हांव स्कूल टायमाच्यान हांव बस स्टँड पळयता की अशीं शॉपां आसा अशींच आसा कितें उद्धार जाला तो दिसता तुमकां कांयच ना तो हेका उद्धार करपाक जाय आयज आमचें मार्केटीची हालत आनी आयज आमचें फीश मार्केट तेजेर तर दोळे धांपून सुद्दां पळोवपाक जायना वीट येता एक एकदां असल्या फीश मार्केटान वचपाक तुमकां दिसता काय ना वीट दिसता काय ना थंय वचपाक तर तुमी आयज आमकां एक चान्स दिया ते फीश मार्केट आमी केन्नाच करता परतें आनी ते जे स्ट्रक्चरचो स्टेप कसो बांदून वयर दवरलेलो आसा मार्केट आयडल दवरला सगळो खाली आसा तो सगळो आमचे जे यूथ आसा जे बेकार आसा काम ना धंदो ना तेंचे कडेन बेश्टे भोंवतात ती जी जागा जी आसा मार्केटांतली यार्डांतली ती जागा तुमकां आमी फुडें काडून तुमचे कडेन दिवंक शकता जर तुमचे कडेन कितें स्किल्स आसा जावं तुमचे कडेन कितें बिजनेस आयडियाज आसा जाल्यार त्या जाग्याचो तुमी युटिलायज करूंक शकता ही गोष्ट तुमकां आयज पर्यंत कोणेच सांगली ना केतन बाब म्हणटा की आपणे जायतें काम केलें 4 वर्सां जालीं आपण काय काम केलें तेज्या पयलीं आपणें काम केलें म्हाका तेका म्हणून सोदलो हांव की बाबा तुवें केलें कितें तूं जें म्हणटा न्ही हय तुवें काम केलें जाल्यार केलें तरी कितें तुमची सरकार आशिल्ली मरे तुमचो आमदार तुमचो आशिल्लो मरे तूं त्या सरकाराचो एक भाग आशिल्लो मरे जाल्यार तुवें तें काम आयज पर्यंत तुजे कडेन जालें ना कित्याक लोकांक फटयता हय लोकांक फटयता आयज आमच्या लोकांक तूं फटयनाका की काम केलें म्हणून तुमकां जाय आशिल्लें जाल्यार हें सगळें काम तुमी 2 दिसांत करूंक शकता आशिल्लें जशें आमचे आमदार आयज गव्हर्मेंटान ना तरी आसतना आपल्या बंदुकेचेर आमी काम करतात तशें हे हेंचे कडेन आमचे कडेन हे आमदारा कडेन आमच्या फोंडेच्या आमदारा कडेन जावं आमच्या सरकारा कडेन ताकद नाशिल्ली काय कितें हेजेरूय विचार करात हें हॉस्पिटल म्हणा जावं उदक म्हणा जावं आमचे ट्राफीक प्रॉब्लेम जाता हेजेर तेंच्यांनी विचार केल्लो जाल्यार कांयच न करून रोखडेंच काम जाता आशिल्लें जेन्ना आम आदमीन आवाज काडलो की आमी हॉस्पिटल परते ते फुल चालू करतले तेन्ना सीएमान म्हटलें की हें हॉस्पिटल आपूण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल करतलो हांव सीएमा विचारून सोदता सीएम सर आयज पर्यंत तुमकां हें आयकोंक येवनाशिल्लें काय कितें आयज पर्यंत तुमी फोंड्या पावूं नाशिल्लें काय कितें जे आयज उलयता हेजेर तुमी जाय ते पयलीं तुमी आवाज काडूंक जाय आशिल्लो आम आदमीच्या उतरांक रावंक जायनाशिल्लें कित्याक ही आम आदमीक लागूनच हॉस्पिटल हें व्हडल्या मनशांक लागून न्ही व्हडले मनीस कितें जालें जाल्यार रोखडेच प्रायवेट हॉस्पिटलांनी धांवता पूण ह्या आयटी हॉस्पिटलांत कोण वयता आमचे सारके मनीस आमचे जनते सारके मनीस सामान्य मनीस ह्या हॉस्पिटलांत आयज पर्यंत कांयच ना दूख जाता की आमचे फोंडेकार
जावं आमचे सरावंडींग आशिल्ले उसगांवचे जावं धारबांदोडेचे जावं अशे पिरोळचे मडकयचे सुद्दां लोक ह्या हॉस्पिटलान येता आनी तांकां चिठ्ठी बरोवन दिता की अंतीम चला बाबा अशेंच जाल्लें जाय काय की तुमकां अशेंच जाल्लें जाय जाल्यार परते तांकां मत दियात आनी जावपाक नाका जाल्यार आमकां मत दियात ते आजून चिंतता ते सुशेगाद बसलेले आसा दोनूय पार्टी म्हणटा की फोंडेची जनता म्हाजे 6,000 वोट आसा आपले 6,000 वोट आसा BJP क्लेम करता 6,000 काँग्रेस क्लेम करता 6,000 अरे बाबानो कॅल्क्युलेशन करता ते 6,000चे ते लोकांक करता कितें रे तुमी हेजेर पण हे लोकांक सांगा रे 6,000 मतां आपली 6,000 मतां म्हणटा ते 6,000 लोकांक करता तरी कितें तुमी इतकी वर्सां जाली आतां 14 वर्सां जाली ती ID हॉस्पिटल म्हणून कांयच ना तर हांव तुमकां एक रिक्वेस्ट करताय म्हाका एक 6 म्हयन्याचो चान्स दिया कारण हे इलेक्शन जे आसा हे इलेक्शन फक्त 8 म्हयन्याचें आसा ह्या 8 म्हयन्याचे इलेक्शनाक आमी 6 म्हयन्या भितर जे हॉस्पिटल आसा ते लोकांचें गरजेचें हॉस्पिटल आसा कारण हेल्थ इज इम्पॉर्टंट आनी हेल्था समोर आनी कांयच दवरलें ना तें हॉस्पिटल आमी तुमकां 6 म्हयन्या भितर प्रॉमीस करता की ते चॅनलायज करून फूल स्विंग चालू करतले तशेंच आमचे उदकाची समस्या कारण उदक जें आसा तें फोंडेकारांचें उदक फोंडेच्यान सगळ्याक वयता पण तें खंय तरी आयज डायवर्ट जाता तें खंय डायवर्ट जाता तेजेर आमी सोल्युशन काडून हेंय तुमकां 6 म्हयन्या भितर आमी तें उदक सारकें पावयतले तशेंच आमचें मार्केट बरे भशेन निवळ करून साफ करून नितळ सारकें करून प्लस ताका आमी ते भुरग्यांक लागून आमच्या थंय तुमकां चान्स दितले तशेंच आनी भरपूर गोश्टी जायत्यो उलोवपाच्यो आसा कारण पयर एक गोश्ट सांगता तुमकां तुमी पंडीत वाड्यार पयर आमी कॅम्पेनींग करताले कॅम्पेनींग करता आसतना आमकां जायत्या घरान आमी गेले तेंच्यांनी जायत्या घरान गेले तेन्ना तेंच्यांनी आमकां सांगलें नितेश बाब हें चोय उदक बाटलेन घालून दवरलेलें हें चोय उदक ह्या उदकांत किडे येयल्या तर हें उदक आमी पिवपाचें काय म्हणून हांवें म्हटलें तांकां बाबा तुमी कितें केलां आयज पर्यंत तुमी कोणाक कंप्लेंट रेज केले कितें काय म्हणून तर त्या लोकांनी म्हाका सांगलें की आमी म्युन्सिपाल्टीन ऑलरेडी कंप्लेंट रेज केल्या म्हणून PWDन ऑलरेडी रेज केल्या म्हणून पूण PWDचे लोक जेन्ना इन्स्पेक्शनाक ते येयले विजिटाक जे येयले तर PWDचे लोक पंडीत वाड्याच्या लोकांक विचारता की तुमची ही गटारां तुमी साफ कित्याक करिना हे गटारां साफ करना म्हणून हे कितें उदकांत पावले म्हणटा तर म्हाका म्हणटा आनी म्युन्सिपाल्टीचे लोक ते पावले ते म्हणटा की PWDच्या उदकांतल्यान पायपान लिकेज आसा म्हणून उदक वयता म्हणून तर हें कन्फ्युजनां ही नाटकां आयज सरकारान सगळीं आसा हेका बळी पडनाका तर हे तर तुमी आयज बळी पडले जाल्यार फाल्यां सकाळीं तुमकां हे सगळे काबार जातले तुमचे आयुश्य सुद्दां तुमचें काबार करून उडयतलें कित्याक हें जें उदक जर आमी आयचे ताचेर पियत जाल्यार आमी 100% बरे ना जातले आमचे कडेन हांगा हॉस्पिटलूय लागीं ना GMCन जावचें पडटलें हाजेर विचार करात आनी हांव तुमचे कडेन लास्ट प्रार्थना करता की म्हाका ह्या बॉडीक जिखून हाडा कारण आमी जी प्रॉमीस तुमकां केल्या ती सगळी गोश्टी हॉस्पिटल म्हूण उदक म्हूण लायट म्हूण ते रस्ते म्हूण सगळें ते 6 म्हयन्या भितर तुमकां आमी डिलिव्हरी करतात ना तर आमी केलें जाल्यार हांव सांगता की फुडल्या इलेक्शनाक तुमी म्हाका एक मत मारनाका तुमच्या दारान जर हांव येयलो आनी तुमकां तो दिश्टी पडलो जाल्यार पयसल्यान सांगा दारान म्हणटा तो येयनाका म्हणून दारान घेवं नाका म्हाका पूण एक संदी दिया कारण एक संदी हो बदल हाडटलो आमकां लागून सगळ्या लोकांक लागून कोणाच्या एक संदी दिया आनी हांव म्हाजी उतरां सोंपयता नमस्कार सगळ्यांक हे आशिल्ले बाब नितेश नायक आम आदमी पार्टीचे ह्या इलेक्शनाचे कॅन्डिडेट भावांनो आनी भयणींनो 2022 पयलीं एक व्हडलें षडयंत्र रचलें गेलें कितें षडयंत्र रुलींग पार्टींतल्यान एक MLA भायर सरलो
कलंगूटचो MLA बाब मायकल खूप फेमस तो गोंयांत हसत आसता सदां हसत आसता हांसून लोकांची कितें करपाचें तो करता. तर असो हसत हसत एक दीस तो नॉर्मली रुलींग पार्टीच्यान कोण भायर सरना पण आमचो मायकल बाब कलंगूट MLA रुलींग पार्टींतल्यान भायर सरलो. भायर सरलो आनी काँग्रेसीन आयलो. काँग्रेस जॉईन जालो. बायल एक तिकेट मेळ्ळी ताकाय मेळ्ळी. दोगूय आमदार जाले 2022 आनी कितें जालें कितें जालें 2022च्या इलेक्शना नंतर रोखडेच ताज्या त्या 2 जाणां बरोबर आनी 8-10 काँग्रेसीचे MLA BJPन गेले. म्हणजे तुम्ही एक्चुअली मत मारिल्ले कोणाक मारिल्ले काँग्रेसीक. BJP नाका म्हणून काँग्रेसीक मारिल्ले पण ते मत कोणाक गेले BJPकूच गेले. ह्या इलेक्शनाकूय अशेंच एक षडयंत्र जाला. काँग्रेसींतल्यान कोण भायर सरूं ना तर BJP बरोबर रुलिंगान आशिल्लो MG तो एक मनीस भायर सरला आनी तो आज काँग्रेसीचो कॅन्डिडेट. मुखार कितें जातली ही स्टोरी हांव सांगो काय तुमकां खबर आसा? तुमकां खबर आसा न्ही? हांवें सांगपाची गरज आसा ना. तर हाज्या मुखार आम आदमी पार्टीचे गोंयचे प्रदेशाध्यक्ष श्री वाल्मिकी नायक तुमच्या मुखार येतले. वाल्मिकी नायक हे एक सिव्हिल इंजिनियर. मास्टर्स केला तांच्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हांगच्यान. जेन्नाच्यान आम आदमी पार्टीची अध्यक्षपद वाल्मिकी बाबाक मेळ्ळें तेन्नाच्यान प्रत्येक गोंयकार हो म्हणटा की आज आम आदमी पार्टीक एक बरो हाज्या पयलीं बरें आशिल्लें पण आज एक सारको पॉवरफुल अध्यक्ष मेळ्ळो जो पयलींच्यान इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंटांतल्यान आम आदमी पार्टी बरोबर जोडिल्लो आशिल्लो आनी आज तो पार्टीचो अध्यक्ष म्हणून आमच्या मुखार बशिल्लो आसा. अध्यक्ष तो आम आदमी पार्टीचो जालो पण बाकीच्या पार्टीच्या लोकांनी सुद्दां ताका एप्रिशिएट केलें. हाज्या अगेन्स्ट काँग्रेसीचो अध्यक्ष आसा. हाज्या अगेन्स्ट काँग्रेसीचो अध्यक्ष आसा जाका ताज्याच पार्टीचे लोक ताज्याच पार्टीचे आमदार कितें म्हणटा हें हांवें तुमकां सांगपाक नाका. तर तुमच्या मुखार हांव आपयता श्री वाल्मिकी नायक हांकां. थँक्यू संदीप. मानशेर बशिल्ले आमचे दिल्लीचे आदले मुखेलमंत्री आनी आम आदमी पक्षाचे नॅशनल कन्व्हिनर अरविंद केजरीवाल जी, आपका पोंडा की पवित्र भूमि पर स्वागत है. तसेच आमचे दोन्ही आमदार बाणावलेचे आमदार कॅप्टन रणजी वेगस तसेच वेल्लीचे आमदार इंजिनियर क्रूज सिल्वा तसेच पोंडा बायपुलाचे कॅन्डिडेट बाब जितेश नाईक, आमचे फोंडेचे लिडर ॲडव्होकेट सुनील शिर्वे तसेच बाकीचे इतर आमच्या पार्टीचे नेता तुमकां सगळ्यांक म्हजो नमस्कार. आणि म्हज्या समोर मोठ्या संख्येन बशिल्ले फोंडेकारांक तुमकां म्हजो नमस्कार. आणि तुमकां म्हजो फक्त नमस्कारच न्ही, हांव तुमकां देव बरें करून म्हणूंक सोदतां. आता तुम्ही जाणा की फाटले 1-1.5 वर्स जाले गोंयभर आम आदमी पक्ष मोठ्या स्तरार काम करता, स्पेशली स्वास्थ्य सेवेच्या क्षेत्रात. तसेच आम्ही फोंड्या सुद्धा फाटल्या वर्सा एक मेडिकल क्लिनिक उघडले. वाड्या वाड्यार आम्ही मेडिकल कॅम्प घाले. त्या भायर सहायता केंद्र उघडले लोकांचे जे सरकारी डॉक्युमेंटाचे प्रॉब्लेम आसले ते सोडोवपाक. त्या भायर फोंडेचे वेगळे वेगळे विषय काढले. ह्या सगळ्या कार्यान फोंडेकाराचो आमच्या टिमीन, आमच्या फोंडेच्या टिमीन इतलो बरो सहकार्य मेळ्ळो आनी प्रतिसाद मेळ्ळो. म्हाका याद जाता जेन्ना आमी वाड्या वाड्याचेर कॅम्प घालपाक सोदताले, फोंडेकार आमकां स्वागत करताले. आनी
आपल्याच प्रॉपर्टीन कॅम्प घाल म्हणून आमकां आमंत्रीत करताले. सो हो जो तुमी आमकां प्रतिसाद दिलो आनी आशिर्वाद दिलो ताच्या खातीर हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करून म्हणटा आम आदमी पार्टी तर्फे. 9 तारखेक फोंडेचे पोटनिवडणूक आसा, बाय इलेक्शन आसा. ताच्या खातीर आमी फोंड्याभर डोर टू डोर कॅम्पेन चालू केल्ली आसा, कॉर्नर मिटींग चालू केल्ली आसा, वेगवेगळे मिटींग चालू केल्ली आसा. आनी हाकाय आमकां बरो प्रतिसाद आनी लोकांचो आशिर्वाद मेळपाक लागलो. अशा एका मिटिंगेन म्हाका एकटो ज्येश्ठ नागरीक मेळ्ळो आनी ताणें सांगलें, वाल्मिकी तुमी फोंड्या बायपोलान जो कॅन्डिडेट घाला पळय न्ही तें खूब बरें केलें न्ही. ताणें म्हळें हांवें तुमच्या पार्टीचे दिल्ली सरकार आनी पंजाब सरकाराचें काम पळयलें न्ही म्हणून. तें तर आतां वर्ल्ड फेमस जालां. त्या भायर गोंयांत तुमचे जे 2 आमदार आसा पळय न्ही तांचें काम पळोवन हांव जाल्यार सामको शॉक जाल्लो आसा म्हणटा. म्हणजे जी थोडी कामां ह्या आमदारांनी तुमच्या केल्या ती भारतीय जनता पार्टीचे सरकारान सुद्दां करूंक शकले ना. असली कामां ह्या आपल्या बाणावली आनी दिल्लीच्या लोकांक असली सेवा दिता म्हणून. आनी ऑपोजिशनाचे आमदार इतलें काम करूंक शकता हें हांवें केन्ना चिंतूंक नाशिल्लें म्हणून लागलो. त्या भायर ताणें आमचे फोंड्यान जे क्लिनीक, हेल्थ कॅम्प, सहायता केंद्र हाजीय प्रशंसा केली. आनी ताणें सांगलें की तुमचे जे फोंडेचे लिडर बाब सुरेश तिर्वे तशेंच बाब संदेश तांणी ज्या तरेन फोंडेचे विशय वयर काडले आनी म्युनिसिपालिटीक, पंचायतीक, सरकाराक धारीत धरून कितलेशेच इशू रिझॉल्व सुद्दां केले ते आपल्याक खूब बरें लागले म्हणून. ताणें म्हळ्यार पळय वाल्मिकी 9 तारखेक इलेक्शन आसा पूण ताचो रिझल्ट येता म्हणसर मे म्हयनो जातलो. फुडले 2027 इलेक्शनाचे कोड ऑफ कंडक्ट जानेवारीन लागतले. चडांत चड आतां जो इलेक्शनाक निवडून येतलो ताका 6 ते 8 म्हयने आसा हातान काम करपाक. तो म्हणूंक लागलो जर बीजेपी जिखली जाल्यार फोंडेकारांक कांयच फरक पडचो ना. ज्या पार्टीन 14 वर्सां फोंड्यान कांय करूंक ना ते फुडले 6 म्हयन्यान कितें करतले. ताणें म्हळें जर काँग्रेस जिखली जाल्यार फुडले 6 म्हयने कांयच काम जावचें ना. ते म्हणजे आमी ऑपोजिशनान आसा, तुमी आमकां 2027 सत्तेन हाड तेन्ना आमी तुमचें काम करतले. ह्या ज्येश्ठ नागरिकान म्हाका सांगलें म्हाका फक्त विश्वास आसा आम आदमी पार्टीचेर की तुमी जर निवडून आयले जाल्यार फोंडेकारांक फरक पडटलो. म्हाका खात्री आसा म्हणूंक लागलो की तुमी फुडले 6 म्हयने मन लावन काम करतले. तुमकां कितें दिसता फुडले 6 म्हयने आम आदमी पार्टी निवडून येतकच 6 म्हयने मन लावन काम करतले काय ना? आनी ह्या फावटी बीजेपी आनी काँग्रेस जी आसा तांकां पार्टेकूय कांय फरक पडचो ना. बीजेपीच्या 32 आमदार आसा, तांचो जर हो बायपोल जिखलो जाल्यार 32चे 33 जातले. व्हडलो कांय फरक पडचो ना तांकां. काँग्रेसीचे 3 आमदार आसा, तांणी जर हो बायपोल जिखलो जाल्यार 3चे 4 आमदार जातले. पूण म्हाका कोण म्हणटा की जर काँग्रेस हो बायपोल जिखलो जाल्यार बीजेपीचे परत 32 ते 33 आमदार जातले. हे तुमकां खरें दिसता? म्हाका सांगता की बीजेपीन आज फोंड्यान 2 कॅन्डिडेट घाल्या, एक बीजेपीच्या सिंबलाचेर आनी एक काँग्रेसीच्या सिंबलाचेर. हे आमी खरें चिंतूंक जाय. कित्याक जशें बाब संदेशान सांगलें ही खूब विचित्रपणां जाल्ल्या. केन्नाच पळोवंक ना की एक आमदार किंवा उमेदवार रुलींग पार्टीच्यान उडकी मारून ऑपोजिशनान वता. हे हांव तुमकां सावध करूंक सोदता. जशें मायकल लोबोन केलें, जेन्ना कोणी आमदार किंवा उमेदवार रुलींग पार्टीच्यान ऑपोजिशनान वता तो 1 वे टिकेट न्ही, तो रिटर्न टिकेट काडून उडकी मारता. सो तुमी सगळ्यांनी सावध रावचें. सो जशें बीजेपीन कळंगूटकारान फटयलें 2022 एक बीजेपीच्या सिंबलाचेर कॅन्डिडेट घालो आनी एक काँग्रेसीच्या सिंबलाचेर कॅन्डिडेट घालो, तशेंच आज फोंडेकारांक फटोवपाचें एक षडयंत्र चल्लां. सो हांव मागता सगळ्यांक
आज तुम्ही कामाच्या राजकारणात सपोर्ट करात. आमचे बाणावली आणि वेंगलीच्या आमदारांनी ऑपोजिशनान राहून सगळ्या क्षेत्रांनी काम केल्लें आसा. जावं ते शिक्षण जावं, स्वास्थ्य जावं, लायट, उदक, नोकऱ्यो, पर्यावरण सगळ्या क्षेत्रांत काम केल्लें आसा. हांव तुमकां आश्वासन दिता की तुमी जर आम आदमी पार्टीचो बाब नितेश नायकाक निवडून हाडलो, फुडली 6 म्हयने तुमचे वेस्ट वचचे ना जशे काँग्रेस आनी बीजेपी करताले. फुडले 6 म्हयने कमीत कमी तुमचे 6 मोठे मोठे आमी सोडून दाखयतले. जावं ते आयडी हॉस्पिटल आसूं, जावं ते ट्रॅफिक आसूं, जावं ते सिवेज आसूं, जावं ती वॉटर सप्लाय आसूं, जावं ते मार्केट आसूं. तर हे सगळे मोठे इश्यू आसा जे फोंडेकारांचे ते आमी तुमकां सोडोवन दाखयतले. आनी जर जालें ना जाल्यार तशें जशें नितेश बाबान सांगलें, फुडल्या फावटी फुडल्या इलेक्शनाक आमकां मत घेवन येता. पूण ह्या फावटी 9 तारखेक झाडूचो बटन दामून आमकां सपोर्ट करात. फुडले 6 म्हयने तुमच्या दोळा समोर बदल घडटलो तुमकां दिसतलो. आनी तुमी जेन्ना बाब नितेश नायकाक निवडून हाडटले तेन्ना फक्त एकट्याच मनशाक न्ही, आज तुमच्या समोर आमची पूर्ण फोंडेची टीम तशेंच गोंयची टीम तुमच्या समोर आमी त्याच खातीर हाडल्या सांगपाक की जर तुम्ही आम आदमी पार्टीच्या नितेश नायकाक निवडून हाडल्या तर ही पूर्ण टीम फुडले 6 म्हयने फोंड्याक तुमची सेवा करपा खातीर हजर रावतले. मंजूर मंजूर इतलेंच सांगून हांव म्हजी 2 उतरां सोंपयतां. देव बरें करूं.